शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, लोकसभेचे अध्यक्ष असे अनेक पद भूषवलेले आमचे नेते माननीय मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं। त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव होता। मनोहर जोशीला आम्ही जवळून पाहिलेलं आहे। 1988च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी गल्लोगल्लीत जाऊन पक्षाचा प्रचार केला। जालना जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली त्या दंगलीला सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो। भर पावसामध्ये चिखल तुडवत पायात चप्पल अनवाणी पायाने ते त्या दंगलीच्या ठिकाणी गेले। त्यावेळेला त्यांच्या पायात काटा टोचला आणि अडकला, तर मी तो काटा काढला आणि त्यांना सांगितले की सर, खऱ्या अर्थानं शिवसेना आता ग्रामीण भागात पोहोचली। सरांचा एक स्वभाव होता, जे काम त्यांच्याकडे दिले जायचं ते निमूटपणे आणि बिनबोभाटपणे पूर्ण करणे हा त्यांचा एक हातखंडा होता। पण तो दुर्दैवाने लोकसभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्या ठिकाणी इतकं प्रभावी काम केलं की लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांनी, त्या काळाच्या फॉर्म मध्ये आलेले लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की सर, तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही कोणीही पक्षाचा उमेदवार देणार नाही आणि बिनविरोध तुम्हाला निवडून आणू। पण तरी सरांनी सांगितलं नाही, शिवसेना प्रमुख बनत असतील तर सर्व काही होऊ शकतं, पण शिवसेना प्रमुखाच्या समोर त्यांना डावलून मी कोणताही निर्णय घेणार नाही। पण तो दुर्दैवाने एक दिवस असा आला की शिवाजी पार्कच्या सभेमधून इतरांनी, शिवसेना प्रमुखांना नव्हे तर इतरांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं आणि तो आघात त्यांना इतका झाला आहे की त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात, कोणत्याही जाहीर सभेमध्ये ते कधी बोलले नाही। अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की राज जो बाहेर गेलेला आहे त्यांनी बरोबर यावं, बरोबर काम करावं, अशी भूमिका जेव्हा मांडायला गेली त्या टायमाला सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला होता। परंतु शिवसैनिकांचं आकर्षण जसं शिवसेना प्रमुखाबरोबर होतं, त्याच आकर्षण हे मनोहर जोशी साहेबाबद्दलच असायचं। एक सर्वसामान्य भिक्षू करू मागून उदरनिर्वाह करणारा माणूस बिझनेसमध्ये तेवढाच मोठा, राजकारणातही तेवढाच मोठा आणि त्याचा मित्र परिवारही तेवढाच मोठा होता, असा माणूस आज आपल्यातून गेलाय। खऱ्या अर्थानं या कडवट शिवसैनिकाला त्याचं दुःख आहे आणि म्हणून एक जे शिवसेना प्रमुखांनी अष्टप्रधान मंडळ ज्याला म्हणतात त्यातला एक धागा, एक हिरा आज निखळलेला आहे। सरपोतदार गेले, प्रमोद नवलकर गेले, सुधीर भाऊ गेले, मनोहर जोशी गेले, ढाकेची तब्येत ठीक नाही, अनेक जण, साबिर शेख गेले, अनेक जण आता निखळायला लागलेत। तो जो नेत्यांचा आमच्यावर आशीर्वाद होता ते एक एक जाताना वाईट वाटतं। आज आम्ही सर्वजण मनोहर जोशी साहेब गेल्यामुळे आम्ही दुःखी आहोत आणि त्यांना नेहमीच आमच्या आठवणीत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करूच, परंतु असा नेता पुन्हा होणे नाही।